शकता इथे माझं डाएटचं जेवण असणार आजचं. तर मी आता खाल्लं आहे मी 2-3, तर तुम्हाला एकदा टेस्ट करून असं दहीसोबत छान खायचं. आणि त्याचं टेक्स्चर बघू शकता कसं झालेलं आहे, एकदम मस्त. जसं आपल्याला आली होती, पण मला ना 3-4 पॅन घ्यायची होती, पण काही नाही आहे. मला त्याला बघू शकता 800 ड्रेसेस आलेले आहेत आता. आणि ते आपले पावसाळ्यातले पण आलेले आता चप्पल. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. विहान गेला स्कूलला. मी आज 5:30लाच वॉकिंगला गेली होती. वॉकिंग करून 6:30पर्यंत घरी आली. स्वयंपाक झाला पटापट. बाय कर. हो की आली इकडे बघ. हा का असं. काय शिकवलास? तर कियालाच आज फर्स्ट डे स्कूल होता. हो ना कियाला मजा आली. खाल्ला. बापरे. टीचर होती ना, मी होती ती वरती. खाली नाही होती. तू वरती आहे स्कूल मध्ये? बापरे. फर्स्टला. घरी आली आणि बघू शकता किती पसारा झालाय. आवरलाच नाही आज. इतकी घाई झाली ना बापरे. विहानच्या वेळेस नंतर कियाला सोडवायला गेली स्कूलला, आता घेऊन आलेली आहे. आणि इतक्यात माझं आवरलं. आता वाजले 12:30 आणि आज तर 12 वाजता सुटली. उद्यापासून तर डायरेक्ट 2-2:30लाच सुटणार. तर घ्यायला जावं लागलं रोज. तर जवळच शाळा आहे म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, गाडी काही लावत नाही, मीच घ्यायला जाईल, सोडवायला जाईल. तर आता माझा तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलंच आहे. माझा नाश्ता झाला होता सकाळी. मस्त नागलीची भाकर छोटीशी आणि मस्त ते काय म्हणता वालाच्या बिया असतात त्याची भाजी केलेली, ती खाल्ली. चहा घेतला आणि परत एकदा आता चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते, कारण थकले की असं वाटतं काहीतरी कॉफी किंवा चहा असला पाहिजे. तो पण विदाऊट शुगरच घेते मी. घर आवरायचं आहे आता, पटापट घर आवरून घेते, सोफा पुसून घेते. चला. तर इथे मी आता घर आवरायला घेते आणि इतका पसारा राहतो बापरे. तर आता मुलं कसे स्कूलला जातात वगैरे, त्यांच्या बुक्स बॅग वगैरे सगळं असंच टाकून देतात. आणि मला पण, मी सकाळी वॉकिंगला जाते 5:30ला. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर टिफिन वगैरे करते. म्हणजे टिफिन यांचे, वैभवचा टिफिन, विहानचा टिफिन, कियाराचा टिफिन असे वेगवेगळे करावं लागतात. आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मला ना आवरायला टाईमच भेटला नाही. आज एकदम हळूहळूच करते. तर कियाराला तर घेऊन आली मी स्कूलमधून आणि आता म्हटलं चला घर आवरून घेऊ. तर आपलं काय म्हणतात टीपॉय वगैरे पूर्ण क्लीन करून घेते. त्याच्यावर पण खूप बुक्स वगैरे येऊन राहतात. तर पुसल्यानंतर इतका सुंदर दिसतो ना. आणि TV युनिट पण मस्त पुसायचा आहे. तर आमचा TV काढून ठेवलेला आहे सध्या ना, तो काहीतरी झालंय, त्याला प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे तो काढून ठेवलेला आहे. तर खालचं युनिट आहे ते पण क्लीन करून घेणार. आणि आमचा लेदरचा सोफा आहे ना, त्याला पण धूळ येऊन राहते, कारण आमचा टेरेसचा दरवाजा आहे ना, म्हणजे फ्रेंच डोअर. तर ते कशी ओपन करतो तर धूळ येतेच खूप. तर किती म्हटलं तरी धूळ येणारच, किती पण क्लीन करा तुम्ही, घरात धूळ येते. तर हे दोघांचे टॅब वगैरे तिथे ठेवून दिले मी. आणि आता मी सोपे झटकून क्लीन करणार आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर मी झाडून घेणार. आणि आता सोफा वगैरे पूर्ण क्लीन करून घेणार. तर तेच म्हटलं चला TV युनिट वगैरे क्लीन करून घेते आणि बाकी मग झाडून घेणार किचनमधून. आणि रूम तर आवरलेलेच असतात, आपले बेडरूम आणि किचन पण आवरलेलंच आहे. तर मला आयलँड किचन पण आवरायचं आहे. तर वेळ भेटला तर ते पण आवरून घेणार.
तर इथे कियाराचं चाललंय बडबड बडबड, असं केलं तसं केलं. तर तेच तिला म्हटलं थांब मी आली, कपडे चेंज करून देते तुला. आणि ते शूज वगैरे ते पण मध्ये चालून ठेवतात, ते पण मला आता बाहेर ठेवून पूर्ण क्लीन करून घेणार. आणि एक दिवस ना मला पडदे पण धुवायचे आहे आणि फ्रेंच डोअर आहे ना ते पण पुसायचे एक दिवस. फ्रेंच डोअर पुसायला मला 2-2.5 तास लागून जातात क्लीन करायला. तर कारण ग्लासचं आहे आणि मस्त माझ्याकडे जे लिक्विड हातात दिसते ना तर ते आहे कॉलिनचं लिक्विड. कॉलिन एक किलिया असं नावाचं भेटतं स्टार मॉलमध्ये, ते पण एकदम छान असतं. त्याच्याने मी ग्लास क्लीन करते, म्हणजे जे विंडोज क्लीन करून घेते. नंतर आपले सोपे क्लीन करते, तर सोपे क्लीन इतके सुंदर दिसतात ना त्याच्याने. आणि आपलं टिपॉय वगैरे ते पण क्लीन करून घेते. डोनट वास म्हणजे आपले जे सिरेमिकच्या ज्या वस्तू आहेत ना शोबेच्या वगैरे त्या पण मस्त क्लीन होतात त्याच्याने. आणि इव्हन मी किचनची कॅबिनेट सुद्धा क्लीन करते त्याच्याने, तर मस्त क्लीन होऊन जातात. तर मला खूप लागतं हे लिक्विड, लगेच संपून जातं कारण मी त्याच्यानेच क्लीन करून घेते सगळं. तर आता सोपे क्लीन केल्यावर इतकी सुंदर दिसतंय बघू शकता. आणि कारण ना इतकी धूळ येऊन राहते आणि लेदरच्या सोप्याला लगेच धूळ दिसते. बाकी आपल्या कापडी सोप्याला त्याला धूळ दिसत नाही, पण लेदरचा असून त्याला खूप धूळ दिसते. आणि ह्या लेदरच्या सोप्याची एक खुर्ची आहे ना ती बेडमध्ये ठेवलेली आहे, दुसऱ्या बेडमध्ये, म्हणून मग इथे नाहीये. ती असते तर अजून मोठं सिटिंग होऊन जातं आमच्या इथे, पण म्हटलं थोडंसं मोकळं पाहिजे कोपरा, त्याच्यामुळे मग मी ती बेडमध्ये ठेवलेली आहे. आता हे सोपे झटकून घेणार आणि त्याच्यानंतर सगळं झाडून घेणार घर. तर आताच बघू शकता एकदम असं क्लीन झालेलं आहे. चला आता पटापट झाडून घेते.
त्याच्यामध्ये आहे ज्वारीचा पॅनकेक म्हणू शकता किंवा चिला म्हणू शकता, ते पण बिन तेलाचं आहे, एकदम मस्त. तर इथे बघू शकता असं बॅटर तयार केलेलं आहे. ह्या बॅटरमध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि थोडंसं रवा आहे, दही आहे, हिरवी मिरची लसणाची पेस्ट आहे आणि मीठ आहे. बस एवढंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. आणि पाण्याने मस्त असं छान बॅटर केलेलं आहे. तर म्हटलं चला डाएटसाठी आज हे खाऊ. आणि इथे दही आहे, मी एक साईडला खात पण होती, पण म्हटलं त्याला दाखवते. तर बिन तेलाचं आहे, त्याला काहीच तेल लावलेलं नाही आहे, बघू शकता. तर तुम्हाला एक काढून दाखवते मी. आता हा आपला तयार झालेला आहे एक. आता याच्यावर काहीच नाही आहे, मी बिन तेलाचा काढून दाखवते. तर थोडंच पीठ होतं आणि असं झाकून देते. झाकून दिलेलं आहे. म्हटलं काय खावं डाएटसाठी. तर आज सूप वगैरे, मुगाचं सूप वगैरे खूप वेळा खाल्लं. आज थोडं म्हटलं डिफरंट काहीतरी करू. तर मस्त त्याला स्पॉन्ज डोसा कसा लागतो, जसा आपण बाहेर खातो स्पॉन्ज डोसा, तसा सेम चव लागते, फक्त तेल नाही आहे. तर इतकं छान होईल. आता बघू शकता ते झालेलं आहे. थोडा वेळ ठेवायचं आणि उलटून घ्यायचं, बघू शकता. तुम्हाला दाखवते दळून. आणि आता कमी गॅस करून मस्त छान शेकायचा. आणि इथे बघू शकता किती छान झालेला आहे ज्वारीचा डोसा म्हणू शकता, स्पॉन्ज डोसा. तर असं दोन्ही साईडने शेकायचा आणि काहीच तेल नाही. तर तुम्ही डाएटमध्ये याचा समावेश करू शकता. भाकर खाऊन कंटाळा आला तर तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये दही टाकायची आणि मिरची लाल तिखट टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मस्त थोडासा रवा टाकायचा बाइंडिंगसाठी, एकदम चपातीसारखंच होऊन जातं. तर इथे झालेलं आहे रेडी. आणि आता मस्त मी खाणार. तर इथे माझं डाएटचं जेवण असणार आजचं. तर मी आता खाल्ले मी 2-3, तर तुम्हाला एकदा टेस्ट करून मस्त दहीसोबत छान खायचं. आणि त्याचं टेक्स्चर बघू शकता कसं झालेलं आहे, एकदम मस्त, जसं आपण तांदळाचा डोसा करतो ना तसं, आणि दहीमध्ये बुडून मस्त. चला एन्जॉय करते आणि बोलते. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि आमच्या इथल्या झुडिओमध्ये चाललेली आहे. मला ना 3-4 पॅन्ट घ्यायची होती. म्हटलं आता पावसाळ्यात वगैरे मग छान दिसेल पण आणि म्हणजे यूज करायला पण जाईल छान. तर ही होती एक, पण मी स्मॉल साईज होती. तर मग मला म्हटलं दुसरीकडे जाऊन घ्यावं लागेल, मला काही मिळालं नाही, एकच होती. आणि मी ते दुसऱ्या जीन्स पण ट्राय करत होती. तर छान आहे. बाकीचं मला ना समरचं कलेक्शन खूपच आवडलेलं होतं. तर आताचं कलेक्शन एवढं मला खास वाटलं नाही, पण तरी म्हटलं चला इकडून तिकडून फिरू आणि तुम्हाला पण दाखवू. व्हिडिओला आली होती, पण मला ना 3-4 पॅन्ट घ्यायची होती, पण काही नाही आहे. म्हटलं चला बघू शकता. 800 ड्रेसेस आलेले आहेत. आता नाही आवडलं कलेक्शन मला यावेळेचं. का की वाव किती छान. आता पावसाळा लागेल ना, लगेच पावसाळ्याच्या चालायला ग्रीप. हा हे भारी आहे. हा हे तर माझी पॅन्ट काही मिळाली नाही, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघेल नंतर. पण म्हटलं तुला बघू वॉकिंगचे शूज वगैरे छान होते, पण मी ना घेतलेले डीमार्टवर. इतके भारी ना शूज बारीक नाही झाले, काहीच नाही, मस्त. आणि इथे आपले पावसाळ्यातले पण आलेले आता चप्पल, तर मी पण घेतलेली माझी, बघू शकता इथूनच घेतलेली आहे स्टुडिओमधून. तर असे पावसाळ्यातले आलेले कलेक्शन, आणि हे आपण पावसाळ्यातले आलेले आहे मस्त, बघू शकता. अशी
इथे एकदम छान आहे. नंतर ही बघू शकता वरती. तर काल मला काही शूट करता नाही आलं, व्हिडिओ संपवता नाही आलं, तर आम्ही ना घरी आलो झुडिओमधून आणि मला जी पॅन्ट घ्यायची होती ती तर काही भेटली नाही. आता आपल्या कॉलेज रोडच्या झुडिओला जाऊन बघणार, किंवा मग नाशिक रोडकडे पण झुडिओ आहे तिथे बघणार, किंवा पंचवटीमध्ये पण झुडिओ आहे. तर मग बघेल, मला भेटली तर. मला आवडली होती ती, कारण ना आता पावसाळा येईल आणि पावसाळ्यामध्ये ना मोठं पॅन्ट घातलं की कशा ओल्या होऊन जातं. आपण बाहेर फिरतो इकडे तिकडे डोंगरांवर, व्हिडिओ काढ, हे कर ते कर, तर मग भिजून जातात. त्याच्यामुळे मला ना अशी 3/4 पॅन्ट पाहिजे होती. आता मस्त ट्रेंडी चालू आहे. तर पण इथे होती, पण ती स्मॉल साईज होती, मला मीडियम साईज लागते. तर एकच होती उरलेली, तर म्हटलं वैभवला बोली जाऊ द्या दुसरीकडून घेऊ आपण. मग तेच घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग स्वयंपाक केला. खिचडीच टाकून दिली होती आणि मग व्हिडिओ मला एंड करायचं राहूनच गेलं होतं. तर असं माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवलं आणि तुम्हाला मी ज्वारीचं स्पंजी डोसा म्हणू शकतात, चिला म्हणू शकतात, ते पण दाखवलं. बिन तेलाचं, डाएटसाठी खूप छान उपयोगी आहे ते. म्हणजे भाकरी खाऊन खाऊन कंटाळा आला तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर त्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते आणि आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.